नमस्कार. आजच्या या नवीन आणि अत्यंत रंजक विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. आज आपण एका अशा अवलियाच्या जीवनाचा अभ्यास करणार आहोत ज्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने एखाद्या हिरोज जर्नीसारखा म्हणजे एखाद्या महाकाव्यासारखा आहे. ही कथा आहे एका स्वशिक्षित गणितीय प्रतिभावंताची, ज्याने एकांतात काम करूनही संपूर्ण जगाला अक्षरशः थक्क करून सोडलं. आपण बोलत आहोत महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दल. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की मद्रासमधील एका अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला आणि गणिताचं कोणतंही प्रगत किंवा औपचारिक प्रशिक्षण न घेतलेला एक तरुण कारकून चक्क पुढच्या 100 वर्षांच्या गणिताचा शोध कसा काय लावू शकतो? हा प्रश्न खरोखरच अचंबित करणारा आहे, नाही का? सुरुवातीला ही गोष्ट अगदी अशक्यच वाटते, पण त्यांच्या या अफाट आणि अद्भुत प्रवासाची सुरुवात मद्रासच्या त्याच गल्ल्यांमध्ये झाली होती. 3900. आता हा काही केवळ एक साधा आकडा नाहीये. रामानुजननी त्यांच्या अगदी अल्पशा आयुष्यात जवळपास 3900 स्वतंत्र प्रमेय आणि समीकरणे स्वतःहून संकलित केली. जरा विचार करा, कोणाची मदत न घेता पूर्णपणे एकांतात काम करत असताना त्यांनी निर्माण केलेल्या या ज्ञानाची व्याप्ती खरोखरच थक्क करणारी आहे. त्यांच्या या एकांतात फुललेल्या प्रतिभेचा आणि सुरुवातीच्या जीवनाचा हा प्रवास खऱ्या अर्थाने रंजक आहे. तत्कालीन ब्रिटिश भारतातील त्यांच्या या वाटचालीकडे आपण थोडं जवळून पाहूया. रामानुजन यांचा सुरुवातीचा प्रवास पाहिला तर 1897 मध्ये ते प्राथमिक शाळेत अगदी सर्वोत्कृष्ट ठरले होते. त्यानंतर 1903 मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी जी.एस. कार यांच्या तब्बल 5000 प्रमेयांच्या पुस्तकावर पूर्ण प्रभुत्व मिळवलं. पण 1904 आणि 1906 या वर्षांकडे जरा लक्ष द्या. गणिताच्या एवढ्या प्रचंड वेडामुळे ते इतर कोणत्याही विषयावर लक्ष केंद्रित करूच शकले नाहीत. याचा परिणाम असा झाला की ते महाविद्यालयात नापास झाले आणि शेवटी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शुद्ध गणिताने त्यांचा प्रत्येक विचार, प्रत्येक श्वास कसा व्यापून टाकला होता हे यावरून अगदी स्पष्ट होतं. महाविद्यालयीन शिक्षण सुटल्यानंतरचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत खडतर होता. हातात कोणतीही पदवी नसतानाही त्यांनी गणितातील आपलं स्वतंत्र संशोधन तसंच सुरू ठेवलं. यासाठी त्यांना अत्यंत गरिबीचा आणि अनेकदा तर उपासमारीचाही सामना करावा लागला. पण इतके भयानक शारीरिक आणि आर्थिक कष्ट असूनही त्यांची गणिताप्रती असलेली निष्ठा तसूभरही कमी झाली नाही. आता साहजिकच वाटेल की त्यांची ही अफाट प्रेरणा नेमकं कुठून येत होती. रामानुजन हे मुळात अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या मते त्यांचं हे गणितीय ज्ञान ही एक ईश्वरी देणगी होती. जोपर्यंत एखादं समीकरण देवाचा विचार व्यक्त करत नाही तोपर्यंत माझ्यासाठी त्या समीकरणाला कोणताही अर्थ नाही, असं ते ठामपणे सांगायचे. त्यांची कुलदेवी नामगिरीज आपल्याला ही गुंतागुंतीची समीकरणे सुचवते असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्यासाठी गणित हा जणू ईश्वराशी संवाद साधण्याचाच एक मार्ग होता. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक ऐतिहासिक वळण मिळालं. 1913 मध्ये घडलेली ही घटना त्यांच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाची पायरी ठरली. ही घटना खऱ्या अर्थाने अशक्यप्रायच वाटते. मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये कारकून म्हणून काम करणाऱ्या एका अज्ञात 25 वर्षीय तरुणाने चक्क केम्ब्रिज विद्यापीठातील जगप्रसिद्ध ब्रिटिश गणितज्ञ जी.एच. हार्डी यांना थेट एक पत्र पाठवलं. या पत्रात अत्यंत प्रगत आणि पूर्णपणे अपारंपरिक अशा गणिताची तब्बल 9 पाने भरलेली होती. या पत्रात नेमकं होतं तरी काय? तर त्यात हायपर जिओमेट्रिक सिरीजसारखी अत्यंत गुंतागुंतीची गणितं होती. हा गणितातील असा एक भाग आहे ज्यावर युलर आणि गॉस यांसारख्या दिग्गजांनी प्रथम संशोधन केलं होतं. हार्डी यांनी जेव्हा हे पत्र पाहिलं तेव्हा त्यांना त्यातली काही सूत्र ओळखीची वाटली, पण बरीचशी सूत्र अशी होती जी पूर्णपणे आश्चर्यकारक, अपारंपरिक आणि त्यांनी यापूर्वी कधीही न पाहिलेली होती. यावर हार्डी यांची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. सुरुवातीला हार्डींना वाटलं होतं की ही कदाचित एखादी फसवणूक असेल, पण त्या प्रमेयांची पातळी पाहिल्यानंतर त्यांना खात्री पटली की हे काम एका खऱ्या प्रतिभावंताचंच आहे. ती सूत्रे सत्य असलीच पाहिजेत, कारण जर ती सत्य नसती तर कोणाकडेही ती शोधून काढण्याची कल्पनाशक्ती नसती, असं हार्डी म्हणाले. याच एका पत्राने रामानुजन यांच्यासाठी इंग्लंडचे आणि एका पूर्णपणे नव्या जगाचे दरवाजे उघडले. इंग्लंडला पोहोचल्यावर सुरू झाला अंतर्ज्ञानाची अचूकतेशी सांगड घालण्याचा एक अनोखा प्रवास. रामानुजन आणि हार्डी यांची ही भागीदारी गणिताच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे. जेव्हा हे 2 दिग्गज एकत्र आले तेव्हा 2 पूर्णपणे भिन्न विचारसरणी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या.
एकीकडे अत्यंत धार्मिक रामानुजन, जे पूर्णपणे अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवायचे आणि कोणत्याही औपचारिक पुराव्यांशिवाय थेट अंतिम सूत्र लिहून काढायचे. आणि दुसरीकडे हार्डी, जे नास्तिक होते आणि ज्यांना गणितातील अचूकता आणि प्रत्येक पायरीचा भक्कम पुरावा हवा असायचा. या दोन अगदी भिन्न संस्कृती आणि कार्यपद्धतींचा संगम हेच त्यांच्या या अभूतपूर्व भागीदारीचं खरं वैशिष्ट्य होतं. आता आपण या एका विशिष्ट आकड्याकडे लक्ष देऊया, 1729. रामानुजन यांचं मन नेमकं कसं काम करत होतं हे समजून घेण्यासाठी या संख्येशी जोडलेला एक अतिशय प्रसिद्ध प्रसंग पाहणं गरजेचं आहे. प्रसंग असा आहे की जेव्हा रामानुजन आजारी होते तेव्हा हार्डी त्यांना भेटायला एक टॅक्सीने आले. त्या टॅक्सीचा क्रमांक होता 1729. हार्डी यांनी सहज जाता जाता म्हटलं की हा खूपच कंटाळवाणा नंबर आहे. त्यावर एका सेकंदाचाही विलंब न लावता रामानुजन म्हणाले, नाही, हा अतिशय रंजक नंबर आहे. ही अशी सर्वात लहान संख्या आहे जी दोन वेगवेगळ्या प्रकारे दोन घनांची बेरीज म्हणून व्यक्त केली जाऊ शकते. यावरून स्पष्ट होतं की गणितातील प्रत्येक धनपूर्णांक संख्या जणू रामानुजन यांची जवळची मित्रच होते. पण दुर्दैवाने या महान प्रवासाचा शेवट खूप लवकर झाला. मात्र त्यांनी मागे सोडलेला वारसा हा काळाच्याही पलीकडचा आहे. त्यांच्या आयुष्याचा हा शेवटचा टप्पा खरोखरच मन हेलावून टाकणारा आहे. इंग्लंडमधील अतिशय थंड हवामान, कठोर आहारविषयक नियम आणि सततच्या अफाट कामामुळे त्यांची प्रकृती वेगाने खालावली. त्यांना हेपॅटिक अमिबियासिस नावाचा आजार झाल्याचा अंदाज वर्तवला जातो. याच गंभीर अवस्थेत ते भारतात परतले आणि 1920 मध्ये वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी जगाने हा महान गणितज्ञ कायमचा गमावला. पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. मृत्यूशय्येवर वेदनांनी विवळत असतानाही त्यांच्या हातात पाटी होती आणि ते नवीन समीकरणे लिहितच होते. पण त्यांच्या शेवटच्या दिवसांतील ते काम अजिबात वाया गेलं नाही. त्यांच्या निधनानंतर अनेक दशकांनी म्हणजे 1976 मध्ये त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या वर्षातील 87 असंघटित पानांचा एक संच जॉर्ज अँड्रूज यांना सापडला, ज्याला द लॉस्ट नोटबुक म्हटलं जातं. यात मॉक थीटा फंक्शनसारखे अतिशय गूढ आणि प्रगत शोध होते, ज्याने तत्कालीन गणितीय जगात अक्षरशः खळबळ उडवून दिली. आता या सर्व गणिताचं आजच्या जगात महत्त्व काय? तर त्यांचं काम हे केवळ कागदावरच राहिलेले नाही. 1 शतकापूर्वी त्यांनी जी सूत्रे केवळ सैद्धांतिक म्हणून मांडली होती, ती आज आपल्या आधुनिक विज्ञानाचा कणा बनली आहेत. पायची सर्वात वेगाने आणि अचूक किंमत काढण्यापासून ते पॉलिमर रसायनशास्त्र, आधुनिक भौतिकशास्त्रातील स्ट्रिंग थिअरी आणि ब्लॅक होलचं गूढ वर्तन समजून घेण्यापर्यंत रामानुजन यांची समीकरणे आजही आपल्याला नव्याने मार्गदर्शन करत आहेत. आणि म्हणूनच विख्यात भौतिकशास्त्रज्ञ फ्रीमन डायसन यांचं हे विधान आपल्याला खूप काही विचार करायला लावतं. जेव्हा त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यातून अनोळखी लोकांकडून खराब हस्ताक्षरात लिहिलेली पत्रं येतात, तेव्हा ते नेहमी ती आवर्जून वाचतात, या आशेने की कदाचित जगात कुठेतरी अजून एक रामानुजन लपलेला असेल. या संपूर्ण विश्लेषणातून आपण हेच शिकतो की खरी बुद्धिमत्ता आणि प्रतिभा कोणत्याही परिस्थितीत आपला मार्ग शोधून काढतेच. कोण जाणे, आज याच क्षणी असा कोणता प्रतिभावान स्वतःच्या शोधात मग्न असेल? या एका रंजक प्रश्नासह आज आपण इथेच थांबूया.